वैदेही पुन्हा एकदा तुमच्याकडे येईल। प्रेक्षकांसाठी हायकोर्टातल्या सुनावणीचे काही हायलाइट्स सांगू शकाल का? नक्कीच सध्या महत्त्वाची कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीला जवळपास 1 तास झालेला आहे आणि या 1 तासाच्या सुनावणीमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अधोरेखित करण्यात आलेल्या आहेत। खास करून मुंबईमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात खरं तर या ठिकाणी ही तातडीची सुनावणी घेण्यात आलेली आहे, कारण या सुनावणीमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना त्रास होत आहे। त्याचप्रमाणे हे आंदोलन जे आहे ते बेकायदेशीर असल्याचं एमबी फाउंडेशननी दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे। मात्र आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये आंदोलकांचं जी भूमिका किंवा जे वार्तांकन बघायला मिळते ती अतिशय वाईट असल्याचं मत मध्ये जे आहे ते व्यक्त करत असल्याचं बघायला मिळतं। एमबी फाउंडेशनतर्फे याचिकाकर्ते म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांनी अनेक आरोप लावलेले आहेत की अनेक ज्या अटी शर्ती या ठिकाणी अपेक्षित होत्या त्या कुठेतरी जे आहेत ते आंदोलकर्ते यांनी या नियमभंग केलेल्या पाहायला मिळत आहेत। त्यांना खास करून 9 ते 6 ची वेळ देण्यात आली होती ती या ठिकाणी त्यांच्याकडून जी आहे ती मान्य केलेली नाही आहे। त्याचप्रमाणे आझाद मैदानामध्ये केवळ 5000 आंदोलकांना परवानगी देऊनही मोठ्या प्रमाणात मुंबईकर या ठिकाणी आलेले आहेत। दक्षिण मुंबईमध्ये मुंबईकरांना कुठलाही त्रास या ठिकाणी होऊ नये यासाठी खरं तर या अटी शर्तीमध्ये सांगण्यात आलं होतं। मात्र तरी देखील मुंबईकरांना त्रास जो आहे तो होताना बघायला मिळत आहे। गाड्या अडवल्या जात आहेत, मोठ्या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते, अनेक ठिकाणी सार्वजनिक रस्त्यांवर शासकीय कार्यालयांच्या बाहेर आंघोळी केल्या जात आहेत। त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना नाहक त्रास या निमित्तानं होताना बघायला मिळतोय। एकूणच या सगळ्या अटी शर्ती आणि पोलिसांनी जे खरं तर परवानगी त्यांना दिली होती या सर्व गोष्टी कोर्टानं तपासून पाहिलेल्या आहेत। तपासून पाहिल्यानंतर कोर्टानं काही महत्त्वपूर्ण सवाल उपस्थित केले, ते म्हणजे हे कुठलं शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे। सुनावणी सुरू असताना हायकोर्टाला घेराव घातला जातोय, न्यायमूर्ती वकिलांच्या गाड्या अडवल्या जात आहेत, रेल्वे स्टेशनचा ताबा घेतला गेलाय, रुग्णालयांचे रस्ते अडवले जात आहेत। राज्य सरकारने यावर तातडीनं योग्य ती उपाय काढणं देखील गरजेचं आहे। गुणरत्न सदावर्तेंनी जो आरोप केलेला आहे जरांगे आणखी काही आंदोलक मुंबईत बोलवतायत, या आरोपासंदर्भात आपल्याकडे काही माहिती आहे का? नक्कीच आपण बघतोय की गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टामध्ये एक महत्त्वाची खरं तर भूमिका त्या ठिकाणी मांडलेली बघायला मिळत आहे। त्यांनी असंही म्हटलेलं आहे की लाठीचार्ज झाला तर महाराष्ट्र देखील बंद करू अशा संदर्भातलं वक्तव्य जे जरांगे पाटील यांनी केलेलं आहे ते अतिशय वाईट आहे, कारण ही धमकी आहे आणि धमकी अशा पद्धतीनं देणं योग्य नाही। कोर्टाने देखील राज्य सरकारला या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे की जर राज्य सरकार अशा पद्धतीच्या आंदोलनाला जेव्हा परवानगी देतं तेव्हा कुठल्या गोष्टी संदर्भात खास करून विचार केला जातात, कारण आधीच पोलिसांवर मोठा ताण आहे, पोलिसांवर सणासुदीचा ताण आहे, यातच अशा पद्धतीचं हे आंदोलन मुंबईमध्ये होत आहे। त्याच्यामुळे निश्चितच प्रशासनावर असलेला हा ताण लक्षात घेता कोणत्याही काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवेन, एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत येते। नियमांचं उल्लंघन केलं जात आहे असं हायकोर्टाकडनं बोलण्यात येत आहे। सध्या सुनावणी सुरू आहे आणि मुंबईत प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे, तुम्ही नोटीस बजावताच कशाला असं देखील बोलण्यात आलंय। नियमांचं उल्लंघन होतंय असं हायकोर्टानं या सुनावणी दरम्यान सुनावलेलं आहे। लोकांचं जनजीवन हे विस्कळीत होतंय असं देखील हायकोर्ट म्हणालेलं आहे। राज्यात लोकांचं जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत होऊ शकतं असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। हे आंदोलन टाळता आलं असतं, त्याचप्रमाणे मुंबईकरांचे सध्या प्रचंड हाल होत आहेत। सरकारवर तासेरे देखील ओढण्यात आले। कोर्टाला आपण पाहू शकतो घेराव घालण्यात आलाय, आमच्याही गाड्या अडवलेल्या आहेत, कोर्टानं असं निरीक्षण नोंदवलेलं आहे। त्याचसोबत आंदोलनाला परवानगी दिलीच कशी असं देखील हायकोर्टानं यात सुनावणी दरम्यान म्हटलेलं आहे। त्याचसोबत आमरण उपोषणाची परवानगी ही नियमात नाही, आंदोलनाला परवानगी दिलीच कशी जाते असा सवाल देखील या सुनावणी दरम्यान विचारण्यात आला। वैदेही पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत येईल। नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल कोर्टात सध्या विचारणा करण्यात येते।
उपस्थित केले. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुंबई पोलिसांवर काही दबाव आहे का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. कारण आझाद मैदान परिसरामध्ये रीतसर तक्रार दाखल करूनही पोलीस मुख्य आंदोलक मनोज जरांगे बद्दल कोणत्याही पद्धतीची तक्रार किंवा गुन्हा का दाखल करत नाही. नक्कीच वैदेही, आपण वेळोवेळी अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.